नमस्कार, मी आहे अनुजा आणि आज आपण बनवणार आहे अळूवडी. मला अळूवडी खूप आवडतं आणि म्हणून आज खूप डिमांड होती ऍक्च्युली माझ्या रिलेटिव्ह कडनं आणि माझ्या फ्रेंड्स कडनं कॉलेज ऑफिसमध्ये पण. तर मग मी आज छान बनवणार आहे आपल्या सर्वांकरिता अळूवडी. तर ऍक्च्युली माझी काही सिक्रेट रेसिपी नाही आहे तशी तर, पण मी काही आपले स्वतःचे ऍडअप्स केले आहेत अळूवडीमध्ये, ते मला तुम्हाला सांगायचे. तर हे मी घेतलंय बेसन बेसन आणि पानं. ह्याचा असा म्हणजे माझा असा काही अंदाज नसतो, मी आपल्या अंदाजाने टाकते. तर मला साधारणतः या 10 पानांच्या वड्या बनवायच्या आहेत, म्हणून मी इतकं बेसन घेतलंय. हे साधारणतः 1.5 वाटी बेसन आहे. यामध्ये मी ही आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे. भरपूर सगळं मी मिरची टाकली आहे आणि लसूण मी खूप छान जास्त टाकलंय थोडं. आणि ही मला गार्लिकचा थोडा फ्लेवर आवडतो अळूवड्यांमध्ये, म्हणून मी जरा गार्लिक जास्त वापरते. तर मग आता आपल्याला करायचं काय, अगदी सोपी रेसिपी आहे, फक्त थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे. तर मला या बेसन पिठामध्ये ही माझी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट घालायची. त्यानंतर मी अंदाजेच हे तिखट आणि हळदीचं प्रमाण म्हणजे काढून घेतलंय अंदाजेच. तुम्ही किती तिखट खाता त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्यामध्ये घालू शकता. जर मिरची घातली आहे तर तुम्ही तिखट कमी घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी पण चालेल. तुमच्या अंदाजावर तुम्ही ते घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी म्हणजे की काही लोक जर मिरची नाही वापरत, ते फक्त तिखट वापरतात, किंवा काही रेसिपीज मध्ये फक्त मिरची वापरतात आणि तिखट नाही वापरत. तर हे सगळं तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. ऍक्च्युली मिरची आणि तिखटाच्या कॉम्बिनेशनच्या वड्या फार छान बनतात. आणि हे मी घेतले आहेत खूप सारे तीळ. ऍक्च्युली अळूवडीची जो खुसखुशीतपणा आहे ना, तो तिळामुळे खूप जास्त येतो. तर असं म्हणू शकतो आपण की तीळ हे मुख्य इन्ग्रेडियंट आहे यामध्ये. तर मी खूप सारे असे भरपूरसे तीळ घेते आणि जेव्हाही मी अळूवडी बनवते तेव्हा मी भरपूर सारे तीळ वापरते. तर साधारणतः अर्धा वाटी मी अंदाजेच तीळ घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ. माझा मिठाचा अंदाज माझ्या मिठाच्या अंदाजानेच मी मीठ घालणार आहे ह्यामध्ये. आणि त्यानंतर मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे की हे सगळं ऑप्शनल आहे. जिरं पूड आणि धनेपूड जर तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर जितके इन्ग्रेडियंट्स मी आता घातले तितके पण पुरेसे आहेत. म्हणून मी थोडीशी जिरेपूड टाकते आहे. त्यांनी त्याला अजून थोडे चांगले एनहान्स म्हणतो ना आपण, फ्लेवर्स एनहान्स होतात. तर त्यांनी छान आपले फ्लेवर्स एनहान्स होतील अजून. तर मी थोडे धनेपूड आणि जिरेपूड पण घालते. तर आतापर्यंत आपण काय काय घेतलंय, साधारणतः 1.5 वाटी बेसन घेतलंय. बेसन पिठामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे. त्यानंतर मी मीठ घातलं आहे, तिखट आणि हळद आणि तीळ. आता हे झाल्यानंतर छान याला मिक्स करून घ्या. तर मी छान याला मिक्स करून एक छान अशी पेस्ट बनवते अशी खूप. पण यामध्ये अजून एक खूपच महत्वाचं इन्ग्रेडियंट टाकायचं असतं. पाणी घालण्याच्या पूर्वी पण तुम्ही टाकू शकता किंवा पाणी घातल्यानंतर पण टाकू शकता. तर ते म्हणजे चिंच. आता चिंचेचा काय रोल आहे अळूवडी बनवताना, चिंच हा यासाठी इम्पॉर्टंट असतो, म्हणजे चिंच हा इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट यासाठी असतो कारण की जी अळूची पानं आहेत ना, तिने थोडं आपल्या घशाला खवखवतं म्हणजे खाजवतं. तर मग आता ते सगळं कमी करायसाठी ना आपल्याला चिंचेचा वापर करावा लागतो. पुष्कळ जणांना चिंच नाही चालत, तर आपण त्याऐवजी लिंबू यूज करू शकतो. म्हणजे लिंबूचा रस आपण लिंबू पिळून टाकू शकतो आणि त्यांनी सुद्धा आपल्याला नाही खाजवणार. तर आंबट घालणं खूप गरजेचं आहे. तर जेव्हा तुम्ही अळूवडी बनवाल तर तुमच्या आवडीनुसार, म्हणजे चिंच हे बरेच लोक नाही खात, तर
तुम्ही तुमच्या आवडीनुसार आयदर लिंबू किंवा मग काय म्हणतात त्याला, आपलं कैरीचं जे असतं ना पावडर, ते पण तुम्ही घालू शकता. मी मोस्ट ऑफ द टाइम मी चिंचच यूज करते, पण त्या दोन वस्तूंनी सुद्धा मी यूज केले, म्हणजे बनवलेली आहे अळूवडी. खूप छान होतं. तर ही बघा, आता मी छान 2-3दा अशी छान याची पाणी चिंचेचं हे प्युरी काढली आहे आणि ही मी यात घालते. अशी भरपूर अशी चिंचेची प्युरी आपल्याला टाकावी लागेल, नाही तर आपल्याला ती थोडस घसात खाजवेल. बाकी काही नाही प्रॉब्लेम होत, पण मग ती घसात आपल्याला थोडीशी रुतते. आता मी चिंच घातलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे थोडस साखर किंवा गुळ. आता मी यामध्ये साखर घातली आणि छान याची अशी कन्सिस्टन्सी बनवली आहे बघा. छान श्रीखंडासारखी कन्सिस्टन्सी बनवली आहे मी. आणि हवं तर तुम्ही त्याला खाऊन पहा, कारण की कसं आहे ना, थोडस आंबट, गोड आणि तिखट अशा असतात माझ्या अळूवड्या. तर मी जे तुम्हाला म्हटलं होतं ना की मी अळूवडीमध्ये खूप इनोव्हेशन केलंय, तर इनोव्हेशन म्हणजे मी छान त्याला आंबट, गोड आणि तिखटसर करते. तर मी आता खाऊन बघितलंय, थोडीशी चिंच कमी होती, मी ती घातली, त्यात साखर घातली आणि ही बघा, ही अशी माझी कन्सिस्टन्सी असते. थोडी आपण जर रनिंग कन्सिस्टन्सी केल्या तर त्या अळूवड्या शिजत नाही, म्हणजे त्या वाफवल्या जात नाही व्यवस्थित. म्हणून मी जरा जाडसरच ठेवते. आता मी हे काय केलंय, म्हणजे सकाळी मी हे अळूचे पानं धुवून ठेवले आहे. जनरली धुवून पुसून ठेवू शकतो आपण त्याला, पण मी फक्त धुवून ठेवते. त्याला पाणी असलं तरी काही फरक पडत नाही. तर मी त्याला छान धुवून ठेवलेलं आहे. आणि आता जेव्हा मी अळूवडी करणार, तर मी सगळ्यात पहिलं मोठं पान घेतलंय आणि आता ह्याला मी माझी पहिली अळूवडी करणार. ठीक आहे. तर हे पान असं उलटं घ्यायचं आणि हातानेच अगदी बेसन पीठ याला लावायचं. असं खूप नाही लावायचं. जर तुम्ही त्याला खूप बेसन पीठ लावलं तर काय प्रॉब्लेम होतो की खूप जास्त बेसन पीठ लावल्यामुळे त्या अळूवड्या ना खूप डेन्स होतात, म्हणजे खूप अशी बेसनाची टेस्ट येते आपल्याला. माझी जनरली अळूवडी जी आहे ना ती क्रिस्पी असते. आणि ती क्रिस्पी का असते, कारण की ते पान त्याच्यामध्ये छान क्रिस्पी होतं. म्हणून बघा, मी जसं लावलंय ना एकदम थोडं थोडं लावायचं. आता त्यानंतर एखादं छोटं पान साईडला असं छान छोटं पान घेतलंय मी. आता जितकेही असे पान आहेत ना याच्यावर बॅलन्स करायचे. तर आता मी एक मोठ्या पानाला असे 2 छोटे पानं घेतले. आणि आता तुम्हाला किती पानं घ्यायचे आहे का अळूवडीमध्ये ते तुम्ही डिसाईड करू शकता. मला असं क्रिस्पी बनवायचे असतात ना, तर मी त्याला असं खूप डेन्स बनवत नाही. साधारणतः मी 3 ते 4 पानं, साधारणतः 3-4 किंवा ऍट मॅक्स मी 5 पानं घेते. तर आता ही अजून एक पान घेते मी. आणि आता मी ह्याला हे पण बंद करणार आणि हे झालं माझं. तर हे छान मी याला लावलंय आणि आता मी ह्याला छान बंद करणार. तर अळूवडी बंद करायसाठी वेगवेगळे शेप सगळ्यांनी सांगितलेले आहे, पण मी जनरली त्याला फोल्ड करते. तर आता ही माझी फर्स्ट लेअर आहे. याला पण मी वरतून बेसन पीठ लावून घेणार. अगदी खूप नाही लावायचं. ठीक आहे. तर मी याला बेसन पीठ लावलं. आता मी परत याला फोल्ड करणार, परत बेसन पीठ लावणार आणि परत याला फोल्ड करणार. अगदी हलक्या हाताने इथे बेसन, कारण की ह्या शेवटच्या लेअर आहे. आणि ही झाली माझी पहिली अळूवडी रेडी. आता हिला मला हे जे कॉर्नर्स आहेत जे बाहेर आले त्याला आतमध्ये घालायचे आणि इथून पॅक करायची शेवटून. तर ह्याला थोडं ऍडजस्टमेंट करावं लागतं तुम्हाला, शेवटून मागून थोडस पॅक करावं लागतं. हा, हे बघा. आता मी हिला छान पॅक करून घेतलं आहे. तर ह्याला ही माझी पहिली अळूवडी रेडी झाली. आता हिला मी काय करणार, आता ही रेडी झालेली अळूवडी मी काय करणार आहे की हे बघा, याचा साईज मी दाखवला इकडनं. तर ही अशी साधारणतः अशी दिसेल. ठीक आहे. तर आता मी हिला, आता सपोज ही पॅक नाही होते तर तुम्ही अजून बेसन पीठ जरा लावा, म्हणजे ही बंद होईल. ठीक आहे. ही बंद झाली आहे. वरतून पण तुम्हाला लावायचं असेल तुम्ही बेसन पीठ लावू शकता. आणि आता तुम्हाला हिला ठेवायचं आहे या चाळणीमध्ये. तर चाळणी मी ऑलरेडी धुवून घेतली आहे छान.
आता माझ्याकडे ही चाळणी आहे, तर मी ह्या चाळणीला तेल लावून ह्या सगळ्या अळूवड्या वाफवून घेत असते. तुम्हाला वाफवायची जीही टेक्निक माहिती आहे, जीही तुम्ही रेग्युलरली यूज करता, ती तुम्ही करू शकता. तर मी इथे गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला, आणि ही मी चाळणी धुवून पुसून घेतलेली. याला छान मी आता तेल लावेन आणि माझ्या एक एक अळूवड्या याच्यावर ठेवेन. आता ह्यात माझ्या इतक्या 10 पाण्यांच्या 3 अळूवड्या बनलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता उरलेलं बेसन मी वरतून त्याला पहिले मी अळूवड्या याच्यावर ठेवल्या आणि नंतर उरलेलं सगळं छान बेसन जे उरलं होतं ते मी वरती लावलेलं आहे. ही स्टेप मात्र ऑप्शनल आहे. तुम्हाला जर बेसन पीठ उरलं असेल आणि तुम्हाला लावायचं असेल तरच तुम्ही लावू शकता. आणि छान माझ्या ह्या 10 पानांच्या 3 छान बघा किती सुंदर 3 अळूवड्या झाल्यात. आता आपल्याला काय करायचंय नेक्स्ट स्टेप, मी इथे तुम्ही बघत असाल मी इथे गंजामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याला छान उकळी आली आहे. मला ही चाळणी फक्त यावर ठेवायची आहे आणि 10 ते 15 मिनिटं जोपर्यंत हे बेसन पीठ शिजत नाही तोपर्यंत मला छान याला वाफवून घ्यायचंय. जोपर्यंत आता बघा ही मी चाळणी यावर ठेवते आणि ह्याला छान वाफवायला ठेवते आणि ह्यावर एखादी मोठी परात तुम्ही झाकून ठेवा आणि छान याला उकळी येऊ द्या. आता जोपर्यंत या वड्या उकळत आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक एक लाईक आमच्यासाठी खूप मोठं अप्रिसिएशन होतं. आता ह्या वड्यांना उकळायसाठी 10 मिनिटं साधारणतः लागतील आणि 10 मिनिटांनंतर मग आपण याला तळून घेऊया. मी आता तळणाची तयारी करून घेते आणि ह्या वड्या तोपर्यंत उकडून जाते. आता ह्या वड्या छान उकडल्या गेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्या किती छान आणि सुंदर अशा बनून आलेल्या आहेत. आता अशा आपल्या ह्या 10 पाण्यांच्या मी ह्या 3 वड्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर हे करून ठेवायचं असेल तर तुम्ही साधारणतः जास्त पानं घेऊ शकता. आणि ह्या बघा किती सुंदर अशा अळूवड्या बनल्या आहेत. आणि याला आपल्याला थोडं थंड होऊ द्यावं लागेल तळायच्या आधी. आता ही अळूवडी थंड झालेली आहे आणि मी याला छान कट करून घेणार आहे. इथे छान ही कट होते आहे. थोडी गरम असली की शेप बिघडतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता ही तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर अशी ही कट करून झालेली आहे. आता मी ही छान अळूवडी कट करून घेतली आहे आणि बघू शकता तुम्ही त्याची डेन्सिटी मी किती ठेवली आहे, म्हणजे त्याचा किती विड्थ ठेवली आहे. ती तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला किती साईजची करायची आहे. मला अळूवडी क्रिस्पी आवडते म्हणून मी जरा छोट्या छोट्या कट करते. तर मी ह्याला अजून तुम्हाला दाखवते. हे बघा याला थंड झाल्यानंतर छान चाकूच्या मदतीने याला कट करायचे आहे आणि हे बघा ह्या अशा छान निघतात. बघा किती सुंदर त्याला लेयर्स आले आहेत आणि किती छान त्या दिसतात आहे, लेयरफुल दिसतात आहे. आणि आता ह्याला छान आपण तळून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ॲक्च्युली तुम्ही अळूवड्या ह्या शॅलो फ्राय पण करू शकता. मॅक्सिमम रेसिपीजमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्या शॅलो फ्रायच करतात, पण मला डीप फ्राय आवडतात आणि माझ्या घरी सर्वांनाच डीप फ्राय आवडतात आणि जास्त टेस्टी बनतात त्या, म्हणून मी छान त्याला डीप फ्राय करते. आणि ह्या अळूवड्या ज्या आहेत ना ह्या बिलकुलच तेल पित नाही, कारण की आता तुम्ही याला वाफवून घेतलं आहे ना, मग तुम्ही त्याला डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा, ह्या तेल नाही घेत, म्हणून मी त्याला डीप फ्राय करते. पण मग ह्याला फोकस. सो मी सगळ्याच्या सगळ्या अळूवड्यात म्हणजे माझी एका वडीच्या मी कापून घेतलेल्या आहे आणि आता तेल पण इथे उकळलं आहे. तर आता मी ह्याला छान एक एक तेलात सोडते आणि आपण छान ह्याला असं क्रिस्पी तळून घेऊ. जर एखादी अळूवडी तुमची उखलली तर उखलू द्या, ॲक्च्युली त्याचा टेस्ट खूपच भारी येतो. आणि आता तुम्ही बघितलं असेल ह्यामध्ये असं खूप बेसन नाही आहे आतमध्ये. बघा मी म्हटलं ना मला ना अशा डेन्स वड्या नाही आवडत, त्या छान अशा क्रिस्पी आवडतात. तर त्या कमी बेसन लावल्यामुळे त्या छान अशा क्रिस्पी होतील आणि आतमधले जितकेही पानं आहेत ते छान क्रिस्पी तळल्या जातील. तर आता मी जितक्या वेळा तेलात बसतात तितक्या टाकल्या आहेत आणि पूर्ण फुल याच्यावर तळायचे. याचं लॉजिक हेच आहे. ॲक्च्युली ह्याला आपल्याला शिजवायचं नसतंच, कारण की हा शिजलेले आहे ऑलरेडी.
मग आपल्याला ह्याला फुल याच्यासाठी तळायचं आहे की आपल्याला फक्त त्याला आता क्रिस्पी बनवायचं आहे. तर म्हणून बिलकुल सिमवर तळू नका. सिमवर तळल्या तर त्या खूप तेल पितील उगाच आणि क्रिस्पी पण नाही होणार. म्हणून एकदम फुलवर तळायच्या. तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आणि छान त्या अशा क्रिस्पी याच्यावर तळायच्या. बघा किती सुंदर त्या तळल्या जात आहे. आतमध्ये ऑइल जाते आणि ते तेल पण नाही पित कारण की आपण त्याला वाफवून घेतलंय. तर बघा किती छान तेलामध्ये त्या होतात आहे. जास्त वेळ नाही लागत. आता जर तुम्हाला यावर काही तिळाची फोडणी टाकायची असेल तर तुम्ही वरतून टाकू शकता. खूप रेसिपीज मध्ये दाखवतात, पण मला ह्या अशाच म्हणजे आम्हाला सर्वांना ह्या अशाच खायला आवडतात. आणि हे बघा किती छान अशा लेयर त्याच्या येतात आहे आणि त्या क्रिस्पी होतात आहे छान. आता बघा तुम्ही जसं बघताय हे बघा किती छान याला असा कलर आलाय. एकदम मस्त त्या झाले आणि एकदम क्रिस्पी झाल्या आणि खमंग त्याचा छान दिसतात आहेत त्या. आणि आता झाल्या आहेत त्या. तुम्हाला जशा म्हणजे तुम्हाला किती त्या होऊ द्यायचे आहेत क्रिस्पी हे तुमच्यावर डिपेंडेंट आहे. आणि मला छान त्या लालसर आणि अशा क्रिस्पी आवडतात म्हणून मी त्याला असं छान लालसर करते. हे बघा आणि सगळ्या ज्या मधातल्या लेयर्स आहे ना त्या ओपन झाल्या. मी छान याला गरमागरम ह्याच्यावर काढून घेते. हे बघा किती सुंदर माझ्या अळूवड्या निघून आल्या आहेत. खूप सोपीतली सोपी रेसिपी आहे ऍक्च्युली. असं म्हणजे फक्त थोडासा आपल्याला वेळ लागतो. तर त्यासाठी पण मला एक तुम्हाला सांगायचंय. माझी एक टिप सांगायच्या आधी मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करते की हे चॅनल माझ्या मुलाचं आहे, तर प्लीज ह्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. ऍक्च्युली तो खूप मेहनत करतो त्याच्या व्हिडिओजवर आणि प्लीज त्याला लाईक सबस्क्राईब करा. आणि हे तुम्ही बघू शकता ह्या अळूवड्या किती सुंदर झालेल्या आहेत. आणि आता तुम्हाला जी टिप मला द्यायची होती, तर माझी टिप अशी आहे की ह्या ज्या आपण उकळून घेतलेल्या आहेत वड्या, ह्या जशा आता मी 10 पानांच्या 3 वड्या केल्या. तर जर तुम्हाला अळूवडी खूप आवडतं तर तुम्ही काय करा ना, नंबर ऑफ पानं जास्त आणा. आणि अशा ह्या ज्या वड्या आहेत ना, आता जसं आता मला फक्त ही 1.5च वडी लागणार आणि ही मी ठेवून देणार आहे. तर ह्या 5 दिवस राहतात. फक्त तुम्हाला ह्याला एअरटाईट बॉक्समध्ये, टिफिनमध्ये किंवा भांड्यामध्ये, एअरटाईट भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि जेव्हाही तुम्हाला लागतील त्याला कट करून तळून घ्या. तर विदाऊट तळता ह्या 4-5 दिवस राहतात. तर आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि आता उरलेल्या वड्या मी तळून घेते. आणि असेच तुमची काही रिक्वेस्ट असेल रेसिपीजच्या तर ती पण आम्हाला पाठवा. आणि माझ्या मुलाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि मी